या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। वरुड मोर्शी मतदारसंघाचे आमदार उमेशजी यावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज मोर्शी येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तथा माजी मुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आज इथे महाराजस्व शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। आज मोर्शी इथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमामध्ये प्रशासनाचे सर्व अधिकारी इथे उपस्थित आहेत। आपल्यासोबत तालुका वैद्यकीय डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत। सर, काय सांगू शकाल? छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर यामध्ये आरोग्य विभाग, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय वरुड यांच्यातर्फे आम्ही या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड तसेच महात्मा फुले जन आरोग्य अभियान या अंतर्गत एक स्टॉल लावलेला आहे आणि त्या स्टॉलच्या माध्यमातून आम्ही आलेल्या सर्व लाभार्थ्यांचे BP शुगर आणि आयुष्यमान भारत कार्ड काढण्याचं कार्य या ठिकाणी करण्यात येत आहे। सोबत प्रशासनाचे अधिकारी श्री घ्यार सर आहेत। सर, काय सांगू शकाल? भव्यदिव्य कार्यक्रम झाला आज, मोठ्या प्रमाणात नागरिकांचा उत्साह पाहायला मिळत आहे आणि शासनाच्या सर्व योजना काय छताखाली मिळत आहे, काय सांगू शकाल? माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा जन्मदिवस तसा आपल्या सर्वांचे लाडके अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त हा महाराजस्व शिबिर आयोजित केलं होतं आणि या शिबिराच्या माध्यमातून जवळपास 1500 लाभार्थ्यांना आम्ही आज सेवा वाटप केलेलं आहे आणि अपेक्षेपेक्षा जास्त जवळपास 3000 जवळपास लाभार्थी आणि नागरिक यांची इथं उपस्थिती राहिलेली आहे। मोर्शी मतदारसंघाचे लाडके आमदार श्री यावलकर साहेब यांच्या उपस्थितीत सर्व लाभार्थ्यांना लाभांचं वाटप झालेलं आहे। सर्व लाभार्थ्यांना सगळ्यांचं समाधान झालेलं आहे आणि हेच या कार्यक्रमाचं यश आहे असं मी सांगू शकतो। आपल्यासोबत वरुड तहसीलदार सर शेळके सर, काय सांगू शकाल? एक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आणि वरुड तालुक्यातल्या मोठ्या प्रमाणात नागरिक इथे आले आहेत। वरुड तालुक्यामधून आपण सर्व बसेसची व्यवस्था केली होती सर्व लाभार्थ्यांना इथं आणण्यासाठी। तर वरुड तालुक्यामधून कमीत कमी 1000 ते 1200 नागरिक इथं आलेले आहेत आणि आपल्या मतदारसंघाचे माननीय आमदार उमेशजी यावलकर यांच्या प्रयत्नामधून आपण हा कार्यक्रम इथं घेतला होता आजचा। तर या ठिकाणी सर्व लाभार्थी यांना त्यांच्याकडं जे आत्तापर्यंत सर्व विभागांचे लाभ त्याचं वाटप केलेलं आहे आणि मी सर्वप्रथम वरुड तालुका आणि मोर्शी तालुक्यामधील सर्व विभाग जे आहेत म्हणजे कृषी अधिकारी असतील, नगरपालिका मुख्य अधिकारी असतील, BDO असतील यांचे आभार मानतो, कारण सर्वांनी हा कार्यक्रम आपला आहे म्हणून असे प्रयत्न केलेले आहेत व त्यामुळेच एवढा मोठा कार्यक्रम आपण साकार करू शकलेलो आहे। आपल्यासोबत श्री भोयर सर आहे। सगळ्यात मोठं म्हणजे आज पट्टे वाटप झाले आहेत। नागरिकांच्या अनेक दिवस प्रश्न होता, एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे। सर, काय सांगू शकाल? पट्टे वाटप नागरिकांच्यामध्ये एक आनंद आहे, काय सांगू शकाल? सर्वप्रथम आज जे काही इथे महाराजस्व समाधान शिबिर आयोजित केलं मोर्शीला, त्या अनुषंगाने नगर परिषदेच्या ज्या काही लोककल्याणकारी योजना आहेत त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने अतिशय लोकाभिमुख घेतलेला एक तो शासन निर्णय आहे 25 मार्च 2026चा। त्या अनुषंगाने जे काही आपल्या शासकीय जमिनीवरचे अतिक्रमण आहेत ते नियमानुकूल करण्यासाठी एक समिती गठीत केली। त्याचे अध्यक्ष माननीय SD सर आहेत आणि त्या समितीच्या जे काही 2 मीटिंग झाल्या त्या मीटिंगमध्ये आपल्याकडे जे प्राप्त झालेले अर्ज होते त्याची स्क्रुटिनी केली, त्याची मोजणी केली आणि आज माननीय आमदार यावलकर साहेब यांच्या हस्ते त्या लोकांना आपण पट्टी वाटप करत आहे। तसेच उर्वरित जे लोक आलेले आहेत त्यांनासुद्धा आमची विनंती आव्हान राहील की त्यांनी नगरपालिकेमध्ये जे अतिक्रमण नियमानुसाराचा जो अर्ज आहे आणि त्यासोबत लागणारे जे पुरावे 2001-2011च्या पूर्वीचे ते जर दिले तर सर्वांना आपल्याला या योजनेचा लाभ देता येईल। तसेच रमाई आवास योजना असेल,
NULM असेल, बचत गटांना जे आपण अर्थसहाय्य देतो, यासारख्या योजनेचा सुद्धा लाभ आज या समाधान शिबिराच्या माध्यमातून नगर परिषदेच्या वतीने आमदार साहेबांच्या हस्ते देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज महाराजेश्वर समाधान शिबिराअंतर्गत आज इथे विविध पदाधिकारी शासनाचे स्टॉल लागले. आपल्यासोबत वन विभागाचे भुजाळे सर काय सांगू शकाल? छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अभियानाअंतर्गत विविध विभागाचे या ठिकाणी कर्मचारी अधिकारी आले होते. त्या अनुषंगाने वन विभाग वरुड मोर्शीतर्फे आम्ही कास्तकारांना जे पीक नुकसानी आणि पशुधन हानी झाली होती त्याबद्दल प्रत्यक्ष चेक आणि प्रमाणपत्राचे वाटप केलेले आहे. प्रत्यक्ष 5-5 कास्तकारांना या ठिकाणी वाटप करण्यात आले. त्या व्यतिरिक्त जे आहे ते आम्ही या ठिकाणी परस्पर त्यांना प्रमाणपत्राचे वाटप करू. आपल्यासोबत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पोद्दार सर आहे. सर काय सांगू शकाल? आज महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त महाराजस्व अभियानांतर्गत उपजिल्हा रुग्णालयातर्फे 2-3 कार्यक्रम आपण राबवलेले आहे. त्याच्यामध्ये एक आपण जे महात्मा फुले जन आरोग्यामध्ये जे पेशंटचे शस्त्रक्रिया केली त्यांना माननीय आमदार साहेबांच्या हस्ते सर्टिफिकेट प्रदान केले. तसेच आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. रक्तदान शिबिरामध्ये जवळपास 50 रक्तदारांनी रक्तदान करून गरजू आणि गरीब रुग्णांना रक्त पुरवठा करण्याकरता मदत केली. त्याबद्दल मी सर्व रक्तदात्याच्या तसेच आयोजकांचे आभारी आहे. जवळपास आमचे 25-30 लोक लाभार्थी आले होते आज, तर त्यांना सगळ्यांना सर्टिफिकेट आम्ही दिलेले आहे. शासनाच्या कुठल्या योजना आहेत म्हणजे आमच्या इकडे महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या आयुष्मान या दोन्ही एकत्रित योजना आहे. आणि आम्ही सर्वांना प्रोत्साहित करतो की आयुष्मान कार्ड काढायचं, म्हणजे त्यांना सगळं फॅसिलिटीज हॉस्पिटलकडून फ्री मिळते. जेवण, मेडिसिन, ऑपरेशनचा खर्च सर्वच. आपल्यासोबत काही रक्तदाते आहेत, त्यांनी रक्तदान केलं. काय सांगू शकाल सर? आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा 56वा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं आज इथे आपण रक्तदान शिबिर आणि महाराजस्व समाधान शिबिर आयोजित केले आहे. हे सदर शिबिर या मोर्शी विधानसभेचे आमदार उमेश भाऊ यावलकर यांच्या नेतृत्वात होत आहे. आणि या शिबिरात आमदार साहेबांनी जास्तीत जास्त रक्तदान करावे असे सर्वांना आवाहन केले. आणि तीनही पूर्ण विधानसभेचे लोक महाराजस्व अभियानात आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आले आणि इथे भरपूर रक्तदान असे होणार आहे. जवळपास आमचे टार्गेट 500 रक्तदात्यांची इथे आहे. त्यासोबत सागरभाऊ पाटील आहे. सर काय सांगू शकाल? एक भव्यदिव्य आयोजन झालं आहे. एक मोर्चे मतदारसंघामध्ये भूतनाभाव असा महाराजस्व शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. शासनाचे विविध योजना असो किंवा नागरिकांच्या काही समस्यांचं निराकरण होत आहेत. आमदार उमेशजी यावलकर यांनी या भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं. काय सांगू शकाल? सगळ्यात प्रथम तर या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार उमेश उर्फ चंदूभाऊ यावलकर यांचे आभार मानतो. त्यांनी नागरिकांसाठी हे राजस्व अभियान म्हणजे जनतेला जास्तीत जास्त लाभ मिळण्याकरता इथे एका छताखाली सगळं आयोजन केलं आहे. आणि महाराष्ट्राचे लाडके पंतप्रधान देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त सगळ्या युवा मोर्चांना ही जबाबदारी दिली होती का मतदारसंघात जास्तीत जास्त रक्तदान झालं पाहिजे. आणि या रक्तदानासाठी आमदार चंदूभाऊ यावलकर यांनी खूप मोठा सपोर्ट केला आम्हा सगळ्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना. आपल्यासोबत डॉक्टर सुमितजी पवार सर आहे. सर भव्यदिव्य कार्यक्रम होत आहेत. मोर्शीमध्ये या पहिल्यांदाच एवढा मोठा प्रमाणात कार्यक्रम होत आहे. काय सांगू शकाल? आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब कर्तव्यदक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय स्वर्गवासी मुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महाराजस्व अभियानाचं आज मोर्शी येथे मोर्शी विधानसभा क्षेत्रातील आमदार चंदूभाऊ यावलकर यांच्या नेतृत्वामध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलं. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने तळागाळातील प्रत्येक गावातील नागरिकांना या सर्वाचा लाभ मिळावा याच्यासाठी नियोजन करून प्रत्येक लाभार्थ्याला इथं पोचवण्याची जबाबदारी घेतली. आणि त्याचंच हे फलश्रुती आहे या सर्व कार्यकर्त्यांचं की आमचे जे लाडके आमदार आहे चंदूभाऊ यावलकर यांच्या नेतृत्वात आज हे भव्य दिव्य आपल्याला महाराजस्व शिबिर दिसतंय. सोबत आमचे जे लाडके मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा जो सेवा व्रत आहे या सेवा व्रताला धरूनच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त
भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं खूप मोठ्या प्रमाणावर हे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे व सर्व नागरिक यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेले आहेत. धन्यवाद. आपल्यासोबत पिंटू भाऊ सावरकर आहे. भाऊ, काय सांगू शकाल? एक मोर्शीमध्ये मोठा कार्यक्रम होत आहेत, एक समाधान शिबिर आयोजित केलं आहे, नागरिकांसुद्धा मोठ्या मोठा प्रतिसाद दिला आहे, काय सांगू शकाल? आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं तसेच आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या निमित्तानं औचित्य साधून या वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये आमदार चंदूभाऊ यावलकर यांच्या नेतृत्वात या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्याचा संकल्प केला व या ठिकाणी महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांना एका छताखाली सर्व सुविधा मिळाव्यात या उद्देशानं या महाराजस्व अभियानाचं आयोजन मोर्शी येथे करण्यात आलं व या ठिकाणी जनतेचा प्रतिसाद हा अभूतपूर्व आहे. या ठिकाणी जनतेची कामे तसेच अपंगांना सायकल वाटप, श्रावणबाळ योजनेतील प्रमाणपत्र, या ठिकाणी सर्व प्रकारचं शेतीउपयोगी वस्तू वाटपाचा कार्यक्रम शासनाच्या वतीने आमदार चंदूभाऊ यावलकर यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आला. आपल्यासोबत शिवसेना घाट नगर परिषद नगराध्यक्ष सुवर्णाताई वरखेडे आहे. ताई, काय सांगू शकाल? भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन होतं, काय सांगू शकाल? माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस रक्तदान शिबिराचं आयोजन मोर्शी येथे केलेलं आहे आणि आमचे लाडके आमदार चंदूभाऊ यावलकर यांच्या साह्याने या मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या माध्यमातून होत आहे आणि भारतीय जनता पार्टीचे पक्षाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक आणि सर्व नागरिक मोठ्या उत्साहाने आज इथे उपस्थित आहे.